चमचाभर दुधाची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल। आरोग्यविषयक गुणधर्मामुळे या दुधाला मोठी मागणी आहे। लहान मुलांच्या आरोग्यासाठी हे दूध लाभकारक असल्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात। गाढविणीच्या दुधाच्या एका चमच्याची किंमत सुमारे 500 रुपये आहे। दुर्मिळ होत असलेल्या या दुधाला मोठी मागणी आहे। एक चम्मच 500 रुपयाला विकतो। समजा हे 2 टाइम पाजायचं असलं तर 1000 रुपये घेऊ शकतो। पण फायदा एवढा आहे, तुम्ही किती भी पैसे लावले दवाखान्यात तर तिथं गुण नाही येणार। डॉक्टर साहेब खुद म्हणते बाबा एक टाइम तुम्ही कधी दूध पाजून पहा, दवाखान्यात घालण्यापेक्षा पैसे काहीच उपयोग नाही। दवाखान्यात किती भी लावलो तर पोटाचा इलाज नाही आहे तिथं। त्यामुळे गावी गावी जाऊन आम्ही विकतो। लोकांचे लहान लेकरं समजा आपले असले, समजा जन्मल्यापासून बाळ मोठे समजा तरी 5 वर्षे 6 वर्षे 7 वर्षे सगळे असलं तरी त्याला पाजू शकतात तुम्ही। गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी असल्याने गावोगावी फिरून या दुधाची विक्री केली जाते। गाढविणीच्या दुधाची ही किंमत ऐकून तुम्हाला वाटेल हे दूध विक्री करणारे व्यावसायिकांना याचा मोठा आर्थिक नफा होत असेल, पण असे मुळीच नाहीये। एक गाढवीण एका वेळेला केवळ 1 ते 2 चमचाच दूध देते। एक चम्मच एक गदीला समजा एक टाइम काढायला गेलो तर 1 चम्मच 2 चम्मच दूध निघतं, जास्त दूध निघत नाही त्यांना। ग्रामीण भागातून या दुधाला मोठी मागणी आहे। एक चमचाभर दुधासाठी लोक 500 रुपये मोजायला सहज तयार होतात। याचे काय कारण आहेत ऐकूया। एका महिन्यापासून बाळाला 2 थेंब गाढवीचं दूध द्यायचं। बरं, काय फायदे नेमके दुधाचे? याचे लय मोठे फायदे। पोटातलं येत नाही, लिंबुण्या होत नाही, बाळाची तब्येत चांगली सुधारते, बाळाला भूक लागते, बाळाला हातपाय असे बाळ ताण येते तेच सुद्धा ताण येत नाही, बाळाचं पोट दुखत नाही। हे आमच्या आजी पंजाईपासून घेतो आम्ही, अजून सुद्धा घेतो। आता जन्मालेल्या बाळाला सुद्धा आम्ही दिले। आता महाग झाले पण आता लोक ते विश्वास धरीत नाहीत बाळाला दुधाचा, भीतेत। आता ते आता तुमच्या आयुर्वेदिक ते औषध येतात त्याच्यापासून काय फायदा नाही, याच्यापासून फायदा आहे पण ते तुम्ही ओळखीत नाही। गाढविणीच्या दुधामध्ये कोणते घटक असतात, ते खरंच आरोग्यवर्धक आहे का, याबाबत जाणून घेऊयात बालरोग तज्ज्ञांकडून। गाढविणीच्या दुधामध्ये उपयुक्त प्रमाणात प्रोटीन्स, फॅट्स आणि इसेन्शियल अँटीऑक्सिडंट्स असतात, जे की रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असतात। खास करून लहान मुलांच्या पोटाच्या विकारासाठी याचा वापर केला जाऊ शकतो। काय वाटतं? हो, आयुर्वेदानुसार प्रत्येक जे दूध उत्पादन करणारे जनावर आहेत, जसं की गाय, म्हैस, गाढवीण, उंट, शेळी, या सर्वांचं विशेष असं वेगवेगळं महत्त्व सांगितलंय। त्यात गाढविणीच्या दुधाला पण विशेष महत्त्व दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा। आणि लहान बालकांच्या पोटांच्या विकारासाठी गाढविणीच्या दुधाची उपयुक्तता सांगितलेली आहे पुरातन काळापासून। दुधाचं महत्त्व असं सांगितलं आहे, माझ्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर ज्या बालकाचे विकार पोटातले विकार आहेत आणि खरंच तो आजारी असला, पोट दुखत असेल किंवा इतर काही त्रास असेल तर एक आपण देऊन पाहायला काही हरकत नाही। पण त्याचं योग्य प्रमाण किती आहे, देणं कितपत योग्य आहे, रोज द्यायचंय, आठवडाभर द्यायचंय, 15 दिवस द्यायचंय, याची पण आपल्याला माहिती पाहिजे। आपण 1 दिवस दिल्यानेच त्याचा आजार दुरुस्त होईल का नाही याची मी शाश्वती देऊ शकत नाही। आणि असं कोणतंच ड्रग नाही की 1 दिवसात दिल्यानंतर आजार नीटच होईल। त्याचा पुरेपूर कोर्स केला पाहिजे जेणेकरून त्याची उपयुक्तता राहील। आणि विशेष म्हणजे अशाच बालकांसाठी हे मी देऊ इच्छितो किंवा सांगू इच्छितो की अशाच रुग्णांनी घ्यावे ज्यांना त्याची खरंच गरज आहे। सर्रास सर्वांनी या दुधाचा वापर करणं मला तरी आता योग्य वाटत नाही, परंतु सौंदर्य प्रसाधन इत्यादी गोष्टींमध्ये याचा वापर केल्यास काही हरकत नाही। माझी एक फक्त रिक्वेस्ट राहील की गाढविणीचं दूध असो नव्हे तर कोणत्याही प्राण्याचं दूध असो, त्याला देताना उकळून देणं खूपच अत्यंत महत्त्वाचं आहे। पाश्चराइज करणे हा बाहेरच्या देशामध्ये ही पद्धत वापरली जाते। दुधाला पाश्चराइज करूनच नंतर त्याचा वापर केला जातो। तसंच मी भारतातील लोकांना सांगू इच्छितो की दुधाचा वापर उकळूनच केला पाहिजे, जेणेकरून इतर बॅक्टेरियल इन्फेक्शन जे की गाढवाला झालेलं आहे किंवा इतर रॅबिस सारखे इन्फेक्शन मे बी होऊ शकतात। आपण आपल्या परिचयाच्याच ओळखीच्या माणसाकडूनच गाढविणीचं दूध घ्यावं, जरी घेतलं तरी ते उकळूनच पाजावं, जेणेकरून त्यातून इतर इन्फेक्शन लहान बालकांना होणार नाही। गाढविणीच्या दुधाची ही माहिती आपण जाणून घेतली, पण गाढविणीच्या दुधाचा दर ऐकून सामान्य माणसाला मात्र ताप आल्याशिवाय राहणार नाही।